कॅमेरा बंद होता हे सगळं टाकून झाल्यावर कॅमेरामॅनला समजलं. तर चला मी छान मस्त मेथी बारीक चिरून घेतली, मीठ, मसाला, हळद आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि छान मस्त गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ, तेल, बस एवढंच घेतलं. दुसरं बाकी काही वेगळं असं काही घेतलेलं नाही आहे. जे आपले घरगुती मसाले आहेत तेच मी घेतलेत आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मस्त आता छान असं पीठ मळून घेते मी. आणि आपल्याला जसं पीठ म्हणजे लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला मळायचं आहे. मस्त पीठ छानपैकी व्यवस्थित मऊ, खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त मऊ नाही. आपण जसं चपातीसाठी भिजवतो तसं आरामात व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि छान मस्त मळून 5-10 मिनटं आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे. वर परत तेल लावून थोडंसं मळून घेतलं. तर पुढे तुम्हाला जसं मी काही टाकले मसाले वगैरे तर ते काही दिसलं नाहीच आहे. तर कॅमेरा पूर्णपणे बंद होता. मला वाटलं मी कॅमेरा चालू केला आहे पण कॅमेरा बंद होता आणि सगळं टाकून झाल्यावर मी जेव्हा बघायला गेली म्हटलं आता पीठ मळायचं आहे तर म्हटलं पॉज करू दे. तर बापरेच व्हिडिओच ऑन झाला नव्हता. तर त्यासाठी माफी असावी. पण मी आपले मीठ, मसाला, हळद, लसूण अद्रकची पेस्ट एवढंच घातलेलं आहे. वेगळे असे कोणते मसाले घातलेले नाही आहेत. तर मस्तपैकी असा पराठा लाटून घेतला आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचा, खूप जास्त जाड पण नाही ठेवायचा. जसं आपल्याला आवडतात ना, अर्ध्यांना जाड पण आवडतात, अर्ध्यांना पातळ आवडतात. तर मी असे मीडियम थोडासा ठेवून घेतला आहे. मस्त त्याला खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मस्त तूप, तेल जे पण आपल्याला चालत असेल ते लावायचं आहे. तर मी तूप लावते आणि मस्त पराठ्याला खूप असं भरपूर तूप लावून मस्त त्याला परतून घेते. तर असेच करून मी बाकीचे पण पराठे लाटून घेते. तर तुम्हाला रेसिपी अशी प्रॉपर मला दाखवते नाही आली, पण मी जे पण टाकलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि छान असे पराठे आपल्याला मस्त मऊसूत असे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर खरपूससुद्धा होतात. आपण थोडेसे त्यांना जर तांदळाचं पीठ वगैरे जास्त टाकलं, बेसन घातलं तर खरपूस पण होतात. पण मला असे मऊ पराठे आवडतात म्हणून मग मी तसे मऊ ठेवलेत आणि छान मस्त परतून घ्यायचे आहेत पराठे दोन्ही बाजूने. आणि भरपूर आपल्याला तूप, तेल, बटर काय लावायचं ते लावायचं आणि छान मस्त पराठे आपले तयार झालेले आहेत. तर या सगळ्यांनी खायला. आणि मी पराठ्यांसोबत छान मस्त गोड साखर घातलेलं, दही, सॉस आणि छान असं सॉस घेतलेलं आहे. तर चला सगळ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब करा.